आणि यानंतर आता मुंबई उपनगरातील टॉप 9 बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। मुंबईतील वायू प्रदूषणामध्ये वाढ, महानगर क्षेत्रातील स्टोन क्रशर, हॉट मिक्स प्रकल्प आणि रेडीमिक्स सिमेंट कारखान्यांसाठी मार्गदर्शक तत्व जारी। वर्सोवा दहिसर सागरी किनारा मार्गाचं काम लवकरच सुरू होणार, आवश्यक परवानग्या मुंबई महापालिकेला प्राप्त। ठाणेकरांपुढे 5 दिवस पाणी संकट, पुढील 5 दिवस 30% पाणी कपात। भातसा नदीच्या पात्रावरील न्यूमॅटिक गेट सिस्टीम मधील दुरुस्तीच्या कामासाठी ही पाणी कपात। अक्षय शिंदेच्या एन्काउंटरचा तपास हलक्यात घेऊ नका, हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे, तर तपासामध्ये जाणीवपूर्वक उशीर होत असल्याचं हायकोर्टाचं निरीक्षण। मुंबई उपनगर प्रदेशाचा ग्रोथ हब म्हणून विकास करण्यासाठी 30 लाख घरांच्या निर्मितीचं लक्ष्य, नीती आयोगाच्या शिफारशी, तर म्हाडाचा 8 लाख घरांसाठी प्रारूप आराखडा। गोखले पुलाच्या दुसऱ्या बाजूला कामाला वेग, एप्रिलपर्यंत दोन्ही पूल सेवेत येणार, बर्फीवाला पूल उन्नतीकरणाचंही काम सुरू। पुनर्वसनासाठी नियम बदला, तर विमानतळाजवळील झोपडपट्टी विकासासाठी खासदार रवींद्र वायकर यांचे केंद्राला पत्र। महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईमध्ये येणाऱ्यांसाठी 12 अनारक्षित विशेष रेल्वेंची व्यवस्था, नागपूर ते सीएसएमटी आणि कुलबर्गी ते सीएसएमटी दरम्यान विशेष रेल्वे चालवण्यात येणार। घाटकोपर फलक दुर्घटनेप्रकरणी जाहिरात कंपनीच्या माजी संचालिका जान्हवी मराठेंना जामीन मंजूर, सत्र न्यायालयाकडून आता याआधी सुद्धा मुख्य आरोपी भावेश भिंडेलाही जामीन।